स्वराज्य संघटनेचे उपाध्यक्ष अंकुश बाबा कदम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला। माथाडी कामगारांचे प्रश्न हाताळणारा एक तरुण पक्षात दाखल झाल्याने शिवसेनेला बळ मिळाल्याचे नेत्यांनी सांगितले। यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय, घरांचे नियमितीकरण, सिडको घरांच्या किमती कमी करणं, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी समिती तसेच मेट्रो आणि रस्त्यांची विकास कामे लवकरच पूर्ण करण्याचा उल्लेख यावेळी केला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा फडकवण्याचे आवाहनही करण्यात आले। या कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार नरेश मस्के, उपनेते विजय चौगुले, विजय नाहटा, शहराध्यक्ष किशोर पाटकर, माजी नगरसेवक ममित चौगुले यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याची आज खरी गरज होती आणि म्हणूनच येणाऱ्या पुढच्या महानगरपालिकेमध्ये माझ्या सहकाऱ्यांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवला होता आणि आता त्यांना न्याय द्यायची वेळ आलेली आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांसाठी घेतलेला निर्णय आहे। आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये माझ्या जवळच्या काही सहकाऱ्यांना या महानगरपालिकेचे सदस्य म्हणून पाठवायला मला नक्की आवडेल। नक्कीच समाजाचं काम करताना कुठेही स्वार्थ न बघता कायम समाजाचं काम बघितलेलं आहे, त्यामुळं समाज नेहमीच माझ्या पाठीशी राहिलेला आहे आणि मी आज जो काय आहे तो समाजामुळे आहे। म्हणून मराठा समाज हा नेहमी नवी मुंबईतला मराठा समाज माझ्या सोबत आहे, याची आज आपण सर्वांनी खात्री पाहिलेली आहे। नक्कीच मी आपल्या भाषणात पण सांगितलं की साहेब, तुम्ही जशा भूमिपुत्रांसाठी ही घरं कायम करण्याचा प्रयत्न केला तसंच आमच्या माथाडी कामगारांची घरं आपण या ठिकाणी कायमस्वरूपी करावी आणि त्यासाठी खरा हा लढा असेल माझा तो नक्की त्याच्यासाठी असेल, कारण त्या माथाडी कामगारांच्या कुटुंबातून मी येतोय आणि नक्कीच हा न्याय देण्याचं काम मी या ठिकाणी करेन। पालिकेच्या निवडणुकीमध्ये या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये शिवसेना महायुतीचा भगवा ध्वज नक्की फडकवणार। कुठल्याही घराणेशाहीचा ध्वज फडकवण्यापेक्षा महायुतीचा भगवा ध्वज या ठिकाणी आम्ही नक्कीच या जनतेनं मला खरं प्रेम दिलंय। मी फेस आणण्यापेक्षा जनतेनं आता ठरवलेलं आहे की ही घराणेशाहीची 10 तोंड आता थांबवायची आहेत आणि हा घराणेशाहीचा रावण आता एकदाच संपून टाकायचा आहे, असं या महानगरपालिकेमध्ये आम्ही सिद्ध करून दाखवू। आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राइब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा।